नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी अर्चना पवार तुम्हा सर्वांचे आपले मुख्यमंत्री या सत्रात मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या सत्रात आपण महाराष्ट्राचे आत्तापर्यंत झालेले मुख्यमंत्री यांची जीवनगाथा जाणून घेत असतो. आजपर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा सखोल आढावा आपण या सत्रात पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया आज आपले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी सविस्तर माहिती. कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता, या विश्वासामुळेच बाभुळगावच्या सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला. 2 वेळा विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे विलासराव हे दुसरे मुख्यमंत्री होते. आपल्या कारकिर्दीत विलासरावांनी राज्याच्या विकासाला गती देण्यात मोलाची भूमिका बजावली. राज्याच्या स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाला गती देण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र सहकार वित्त व विकास मंडळ अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. राज्यात गुटखा बंदी, डान्सबार बंदी सारखा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. विद्युत मंडळाचे विभाजन करून महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या 3 कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. तसेच अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र स्थापनेला त्यांनी चालना दिली. जिल्हा परिषदांकडे अधिकार वर्ग करण्याचा दूरगामी निर्णय त्यांनीच घेतला. अर्बन लँड सीलिंग ऍक्ट रद्द करण्याचा निर्णयही त्यांच्याच काळात झाला. व्यापक जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व आणि भविष्याचा अचूक वेध घेण्याची दृष्टी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. विलासराव देशमुख यांच्याविषयी जाणून घ्यायचं तर राजकीय नेतृत्व त्यांच्यात नेमकं कशा पद्धतीने आलं ते देखील आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. लातूरमधील मराठवाडा भागातील विलासराव देशमुख हे एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते. त्यांनी 2दा युतीचे सरकार, डेमोक्रॅटिक फ्रंटचे सरकार सांभाळले. दोन्ही प्रसंगी ते मात्र 5 वर्षांची मुदत पूर्ण करण्यात अपयशस्वी झाले. मुख्यमंत्री पदाचा देशमुख यांचा कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे 26/11 मधील मुंबई दहशतवादी हल्ला होता, जेव्हा त्यांच्यावर या प्रकरणात मुख्यमंत्री परिस्थिती हाताळण्यात अयोग्य आहेत अशी टीका देखील करण्यात आली होती. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील लातूरमधील बाभुळगाव या गावी झाला. देशमुख यांनी पुण्यातील MAS आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी संपादन केली आणि नंतर ILS मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी आपल्या गावचे सरपंच म्हणून केली आणि नंतर ते काँग्रेसच्या युवा संघटनेचे सदस्य झाले. देशमुख लातूर येथून 1980 मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व त्याच मतदारसंघातून 1985 मध्ये आणि 1990 मध्ये पुन्हा ते निवडून आले. ते लवकरच मराठवाडा भागातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते झाले. 1995 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तेव्हा देशमुख यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारली. देशमुख यांनी त्यांच्या पक्षाची नामुष्की ओढवली, म्हणूनच त्यांना 6 वर्षाच्या कालावधीसाठी काँग्रेसमधून हद्दपार केले होते. तथापि 1 वर्षातच ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल देखील झाले. विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री म्हणून नेमका कार्यकाल कसा होता
तर 1999 मध्ये देशमुख लातूरमधून आमदार म्हणून निवडून आले आणि काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले. देशमुख हे लोकशाही आघाडी सरकारचे अध्यक्ष होते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस आघाडीचे सहकारी होते. 2003 मध्ये अचानक देशमुख यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. हाच काळ होता जेव्हा प्रदेश काँग्रेसला वाढत्या गटबाजीचा सामना करावा लागला होता. रेडिफच्या वृत्तांतानुसार देशमुख यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना एकदा नव्हे तर अनेक प्रसंगी नाकारले होते. देशमुख यांना अचानक राजीनामा देण्यास का सांगितले गेले यावर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने काहीही सांगितले नाही. परंतु पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले बदल आवश्यक होता. देशमुख यांनी कठोर निषेध केला असता त्यांना विनाकारण राजीनामा देण्यास सांगितले. त्यांना राज्य विधानसभेत बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा कायम असल्याचा दावा त्यांनी केला. पण शेवटी काँग्रेस हायकमांडने त्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली. म्हणून देशमुखांचा प्रतिकार त्यांच्यासाठी फारसा परिणाम करू शकला नाही. तथापि देशमुख बरेच दिवस मुख्यमंत्री पदाच्या बाहेर राहिले नाही. 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा लोकशाही आघाडी सत्तेवर आली आणि देशमुख यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. देशमुख यांनी युवा काँग्रेसच्या 5 कलमी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी काम केले होते. जिल्हा पंचायत सशक्तीकरण व पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. महिला आणि तरुणांच्या सबलीकरणासाठी त्यांनी स्वतंत्र धोरण राबवले. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केले. शेतकरी व्याज अनुदान योजना राबवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान सुरू केले. ते 1972 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि 2008 पासून काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. 2011 मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत देशमुख 45 मतांच्या फरकाने विजयी झाले. देशमुख हे राज्याच्या राजकारणातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व एक होते. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांचे नाव पुढे आले, ज्यामध्ये त्यांनी समाजाला अतिरिक्त FSI रस्त्यांची रुंदी कमी करण्याच्या अनेक अनियमिततेस कथित मान्यता दिली. चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांच्याशी जवळीकतेने त्यांना अडचणीत आणले. देशमुख यांनी घई यांच्या फिल्म व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनल या संस्थेला 30 कोटी रुपयांची जमीन दिली होती, तर प्रत्यक्ष बाजारभाव 300 कोटी रुपये होता. काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांनी पोलीस कारवाईपासून बचाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांना 10 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघितला तर ताज आणि त्यांचं नातं खूप जवळचे वाटते. कारण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे देशमुख आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. आपला मुलगा रितेश हिंदी चित्रपट अभिनेता आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या समवेत 26/11च्या कत्तलीनंतर ताज हॉटेलमध्ये त्यांची भेट झाल्याने देशभरात संताप व्यक्त झाला. अगदी भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली अशा काँग्रेसच्या मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल, जनशक्ती पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी देशमुख यांचा निषेध केला. नैतिक जबाबदारीचे कारण सांगून अखेर देशमुख यांनी 5 डिसेंबर 2008 रोजी राजीनामा दिला. मात्र राजकीय चर्चेतून कोमेजण्याऐवजी संसदेत प्रवेश करण्यासाठी देशमुख यांनी राज्यसभेचा पिछाडी म्हणून वापर केला. 2011च्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात ते अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री झाले. तथापि त्यांची राजकीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. 2011 मध्ये त्यांना सिरोसिस या यकृत रोगाचे निदान झाले आणि ऑगस्ट 2012 मध्ये यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचे निदान झाले. यकृत प्रत्यारोपणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि देशमुख यांचे वयाच्या 67व्या वर्षी 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले. विलासराव देशमुख एक वेगळंच रसायन होते. त्यांच्याकडे माणसं जिंकण्याची, त्यांना एकत्रित करून पुढे घेऊन जाण्याची कला होती. आपल्या अपार कष्टाने आणि मेहनतीने त्यांचा गावापासून सुरू झालेला राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला.
विलासरावांची राजकीय कारकीर्द जेवढी वादग्रस्त ठरली तेवढीच गाजली देखील. महाराष्ट्राचा हा मराठी आवाज जेवढा राज्यात गाजला तेवढाच दिल्लीत देखील गाजला आणि म्हणूनच त्यांचे सर्वांना अचानकपणे सोडून जाणे महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्याने लातूरकरांना तेवढेच दुःख झाले जेवढे एका मुलाला त्यांचा बाप सोडून गेल्यावर होते. विलासराव विनोदी आणि संवेदनशील तर होतेच, पण एखाद्याने केलेल्या कामाची जाण ठेवणारे होते. कृतज्ञता त्यांच्या ठाईच होती. 2007 साली विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना आमंत्रित केले. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले फारसे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात देखील नव्हते. असे असताना देखील त्यांच्या आदरातिथ्यासाठी विलासरावांनी खास विमानाची सोय देखील केली. तेव्हा त्यांच्या या कृतीने भारावून जाऊन बॅरिस्टर अंतुले आपल्या भाषणात म्हणाले होते की, विलासराव, मी मुख्यमंत्री असताना तुम्ही लातूर जिल्हा मागितला आणि मी दिला. इतकंच काय तर राजकारणात 25 दिवसाची आठवण ठेवली जात नाही, तुम्ही तर 25 वर्षांनी देखील उपकार विसरला नाहीत. हे बोलत असताना अंतुलेंना एवढं भरून आलं होतं की तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक देखील सांगत होते. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व विलासराव देशमुख यांच्याविषयी आज आपण आपले मुख्यमंत्री या सत्रात सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल आपण या सत्रात नेहमीच जाणून घेत असतो. तुम्हाला आमचे सत्र कसे वाटले याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.